तेव्हा तिचा आनंद मोठमोठा द्या. पण गावाला सबूत लागणार नाही याचं पटकन तुम्ही मला द्या. शेवंत अगं हे शेवंत शेवंत अगं हे शेवंत हे लवकर. कोण कोण नाही फक्त अशी लावणे. असं म्हणताय ऐक ना.
अरे तू इथं कशा काय आलायस? जर धाकट्या सरदाराला समजलं तर तुझी चटणी करून द्यायचं. अरे पण तुझं भाव तरी काय? तुला कोण त्याला ईश्वराचा मोठा गरुड. हे क्या समजा कधी केलं नमस्कार बघा जा कारतूसचा पत्ता लावण्या आल्या काय नाही जा 15 वर्ष धगधगणारी सुराची आग आज मी शांत करणार एकेकाला त्या आगीत भाजून करणार आहे. हा सरदार दारांची पूजा आटोपली की नाही? थोड्या घरामध्ये चटकल
त्याला सांग आज भविष्यातील मोठा दरोडा घालायलाय ईश्वरा तुप्याला चाललाय. जाऊ दे ना, आम्हाला काय सांगितलंच नाही. आज हा दरोडा एकटा ईश्वराच घालणार. नाही सरदार नाही, तुम्ही एकलं जाऊ नका, मी येतो तुमच्या संग. नाही कल्लू नाही, माझ्या छातीचा कोट करून उभे आहे. तो दरोडा मला एकट्यानंच घालण्यात मला समाधान मिळणार आहे. इसी वक्त का हमें इंतजार का. पण थोरला सरदारास मी समजलं तर ते मला हक्क फोडून दिली. त्याला समजण्याआधी मी येतो. यशवंत, थोडा कुठे चालला? आल्यानंतर सांगेल. एकलाच? होय. नाही, एकट्या जायचं नाही. त्याच्या वाड्यावरती लई माणसं आहेत आणि तो लई घातकी आहे. त्याच्यापाशी लई बेड आहे. म्हणून घाबरून जायचं, असाच मोका सोडायचा. गेल्या महिन्यात त्या सरपंचाच्या वाड्यावर दरोडा घालू म्हटलं तर पण आज 14 वर्षातून नमाचा बडा पडतो. पण आज मी दरोडा घालणार आणि त्या सरपंचाच्या नाकात व्यसन तुटून त्याच्या पोराला उभा चिरणार. सोड बुद्धीनं हक्काने काही होत नाही. पण आज मी ते करणार. आमच्या वडिलांना त्यामुळे शांती मिळेल. दादा, अजूनही बाबांचा रक्ताने लाल झालेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसतो. जीवांच्या कांताना ओढून सांगतोय, जा बोला जा, त्याचा सूड घे, सूड. बाबा, आम्ही त्यावेळी लहान होतो. आम्हाला बांधून घालण्यात आलं होतं. आमच्या समोर तो नितई सरपंच आमच्या बाबांना बुटाच्या टोकरीनं तुडवत होता. त्यांची कबडी तप्त पलीकडे खजून काढत होता. शेवटी त्यांच्या मानेवरती दर दिशी पवन ठेवला. किंकाळी बाहेर फुटली नाही. कथप्राण झाले, कथप्राण. मनाने काही दुःख, पण तो धोका साधून धोका द्यायचा असतोय. आणि त्याला मारून शान आमचे बाबा थोडेच परत आले. परत जरी आले तरी सरपंचासारख्या नरराक्षसांना खडा मिळेल त्यापासून येतो मी. माझी बंदूक हॅलो, हा सरदार. कल्लू, ईश्वरा कपट डोक्याचा. होय, आपण त्याच्या संगत गेलंच पाहिजे. चाल. प्रतापराव अजून आले कसे नाही? माझ्या आधी ते इथे हजर असायचे. आज त्यांना का बरं उशीर झाला असेल? आज आज मला किती आनंद झालाय काय सांगू. आज आज वाड्यावर माझं नृत्य होणार आहे. माझ्या राजाच्या सहवासात मला राहायला मिळणार आहे. राया येणार आहे लवकर. कुठे आहेस तू?
दुरून पाहिली तर ती इथं झाली होती. पण इथं गेली तरी कुठं? अरे तिथे माझे दिल उडून जाते. म्हटलं मी विरामत. अरे 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 चुप साला, माझ्या नावच्या शाला तू खोबराच करून टाकलं रे. कशाला करते म्हणजे काय? जाऊ काय हे सोजा, मला अगोदर फालतू बात करू नकोस. मला अगोदर एक सांग, तू इथं कशा काय आलास? अरे शाळा आमची इथे दिलवाली आली होती. कोण आहे रे ती? अरे ती इथं आली होती, गेली तरी कुठं? शाळा तुला एवढा बी कळत नाही? अरे शाळा मला तू पागल करून देते. घराला पागल करणारी तीच काय ती? तिचं नाव काय रे? अरे तिचं नाव हे बी किती चांगलं आहे. तिचं नाव शेवंत आहे बघली. पाटीत घालून नका वरवंटा. पण गेली कुठं? अरे शाला ती मी दुरून गेली, इथं चालू होती. अरे इथे येऊन बघते, ती शाला ती गडप चाली. काय रे मजा? नाही म्हणजे सोजा ती लई सुंदर आहे मला. अरे सुंदर म्हणजे काय? श्यामांच्या सुधामी सुंदर. चंद्राचा तुकडा आहे बघ मी, चंद्राचा तुकडा. अमृताचा घोट.
काय चालते काय कंबर हलते आणि माझे दिल तुटते दिल कशा बी करून शाला तुला सांगते कशा बी करून तू मला तुझी माझी घाटाबाड घालून दे घाटाबाड घालून दे शाला मी तुला बक्षीस देते बघ बक्षीस बक्षीस देणार मला अरे तुला बक्षीस म्हणजे चांदीचा दागिना काढून देईल की अरे आमच्याकडे दागिना पुष्कळ आहे तेव्हा तू तुझं भांडवल मला आणून दे काय करते सारा विक्रम माझ्या भांडवल तुला दिला माझी बायडी पळून अडवी जाईल रे भांडवल घेऊन मी तिच्यापाशी जाईल अरे शाला बायडी कुणाची बात काय करतो आणि भांडवल घ्यायचे बात करतो आईला सोजा तुझ्या तुला वाद भरले काय अरे शाला मला वाट नाही मला शेवंताची पाहिजे साथ अरे विक्रम बोल मेंढरा तुझे नाव बोल ना बाबा तुझे नाव बोल माझं नाव कालू कल्लू आशे आशे तुझे नाव घालू अरे घालू काय गांडू तुझं नाव गांडू हल्लो अरे थोडा हल्लू बोल ना बाबा हल्लू बोल ना शाला त्याचं भाव आहे तुझे नाव अरे धोती सोडून बोलायची धोती नाही करायची बाबा धोती सोडली माझं नाव बरोबर घे घेते मी बाबा घेते मी हल्लू बोलली सर हल्लू शाला काढू अरे तिकडे बघली अरे आमचे दिलवाले येतिया हा अरे बाबा रण पाखरू तनु सुंदरा साकार कर अरे शाला ती तेव्हा नाचते समद्यांचे दिल शाला तुटून जाते बघ शाला का अशी गिरकी मारते काय करते थै 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 करते बघ थै 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 आईला तुझ्या सोजा वाढ किती सुटलंय आता आटे दे अरे 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 शाला ते कसे पटेल शाला त्यात कितीही टाकेल तर पण ते शाला अटेल आपल्यालाच सोडले का मला सोजा आहे तर इथं. शेवंता शाला कोणते गाव तुझी वाट बघते बघली शाला या गावच्या मोठा सावकार हे सुजुमन हे तुझी वाट बघते बघली वाट चूप असली मध्ये कशाला घुसतो शेवंता तू चल बाई तू चल काय रे सोजा काय रे सोजा? मी ऐकलंय तुझी बायको पाहून गेली करून. माझ्यापाशी काय? तिच्या भांडवल माझ्याच पाशी आहे बाई तिच्या भांडवल माझ्याच पाशी आहे शेवटा या गदडीच्या सोजाला स्वतःचं भात सांभाळता येत नाही तर तो तिची वाढी काय सांभाळत चूप असते चूप असते तू मनावरती यायचे नाही घ्यायचे मग कशावरती गेली ती आणि शाला तू चूप असते चूप शाला मधी मधी
विसरतो. शेवंता शेवंता बोला ना दाजीबा. क्या बोलती दाजीबा? सोडा की हात माझा
कुठले राजीबा माझ्या वरचा आणि दादाच्या खालचा आणि दादाच्या बाबाच्या भकलासाला आम्ही किती समोर बघा तुला शेवटा मी म्हटलं तुला विनंती करते आज काय बी करून तू आमच्या घराला ये. येईल की येईल ना. काय बोलते काय बोलते शिवंदा त्या म्हाताऱ्यामध्ये कुठला आलाय रे मी बघ भरदगडी बघ कसा आहे अगं तुला आसकी गाठीवरती झोपेल माझ्या संगीत जा. ते असे नाही बोलती ना. शाला ह्या शिवजी मोरचा इस्टेल तुला अजून माहित नाही अच्छा पोरे काय करणार आज या संगत तू चल शाला तू आली नाही तर शाला माझ्या बाईला मी तलाक देऊन सोडेल टाकली तर याय बघ कशाला बोलतो शेवंदा तुला बघितल्यापासून माझं दिल बघ कसं तुझ्या जवानी नगर तुझ्या इशारे नगर माझ्या काळजावर घातलाय माझ्या दिलावर घातलाय हे पोरी या कल्लूवरची जरा लाव लाव पोरी कल्लूवरची जरा लाव लाव पोरी कल्लूवरची जरा लाव तुझ्या जवानीनं ग तुझ्या इशाऱ्यानं ग तुझ्या जवानीनं ग तुझ्या इशाऱ्यानं ग माझ्या काळजावर घातलाय घाव माझ्या काळजावर घातलाय घाव हे पोरी या सोजूवर जरा लाव लाव पुढे सोजूवर जरा लाव लाव पुढे सोजूवर जरा लाव काय केलं ग तिला केलं ग रोज स्वप्नात येऊन तू काय केलं ग तर दिलं ग तुझी चाल शरवी तुझा रंग गुलाबी तुझी चाल शरवी तुझा रंग गुलाबी माझ्या काळजावर घातलास घाव माझ्या काळजावर घातलास घाव या कल्लूवर जरा लाव लाव पोरी कल्लूवर जरा लाव लाव पोरी कल्लूवर जरा लाव तुझ्या जवानीनं तुझ्या इशाऱ्यानं तुझ्या जवानीनं तुझ्या इशाऱ्यानं माझ्या काळजावर घातलास घाव माझ्या काळजावर घातलास घाव हे पुरी या सोजूवर जरा लाव लाव पोरी 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 सोजूवर जरा लाव शाला शेवंतामध्ये मुलगी घेतली शाला याची मुलगी
हिजरी तुझी कुठं? अरे सो झाले का ती तिकडे गेली असेल तिकडे नाही रे बाबा ती हिजरी गेली असेल मग काय काम करूया तू तिकडे जा मी इकडे जातो अरे बापरे मला तू तिकडे लावून देणार आणि तुला साला ती तिकडे मिळाली तर तू एकटाच मजा मारशील नी. तुझ्या